पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती उद्या पार पडणार आहे। त्याआधी आपण पाहिलं तर प्रशासनाची तयारी जी आहे ती आता या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। नक्की किती मतदान यंत्र आहेत, किती साहित्य वाटप जे आहे ते या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महापालिका आयुक्त श्रवण हार्डीकर सर आहेत। सर, काय सांगाल, किती मतदान यंत्र असतील किंवा कशा प्रकारे तयारी जी आहे ती तुमच्या प्रशासनाकडून जी आहे ती पूर्ण झालेली आहे? 8 आरो कार्यालयांमधनं आज डिस्पॅच सुरू आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 2067 इतकी मतदान केंद्र आपण निश्चित केलेली आहेत आणि त्यासाठी लागणारे सुमारे 12,500 इतका आमचा पोलिंग कर्मचारी आम्ही नियुक्त केलेले आहेत। त्याच्यासाठी लागणारा राखीव स्टाफ असेल किंवा राखीव यंत्र असतील अशी सगळी सामग्री पूर्णपणे सज्ज आहे। आमची 2067 पोलिंग स्टेशन्स पूर्णतः सर्व सोयींनी युक्त अशा स्वरूपामध्ये तयार केलेली आहेत। सेक्टर्स ऑफिसर्स आम्ही केलेले आहेत। पोलिसांच्या सोबत सेक्टर पोलीस पदाधिकारी देखील CP ऑफिसने नियुक्त केलेले आहेत आणि एक चांगल्या कोऑर्डिनेटेड पद्धतीनं पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या माध्यमातून एक चांगलं मतदानाची तयारी आम्ही पूर्ण केली। किती मतदान केंद्र जे आहेत या ठिकाणी संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेले आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल किंवा प्रशासनाची कशी तयारी असणार आहे? संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील अशी मतदान केंद्र आपल्या शहरामध्ये नाहीत। मात्र काही ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी एकाच लोकेशनवरती 15पेक्षा जास्त मतदान केंद्र आहे तिथे मोठ्या प्रमाणात मतदानासाठी नागरिक एकत्र येतील, तिथे गर्दी होण्याची शक्यता आहे, तिथे ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशा ठिकाणी आम्ही लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चांगल्या रीतीने ठेवलेला आहे। या उपरच काही ठिकाणी क्लोज कॉन्टेस्ट होताना दिसते आहे, त्या ठिकाणी आम्ही लक्ष ठेवून आहोतच। प्रत्येक मतदान केंद्रावरती आमचा पुरेसा बंदोबस्त आहे आणि नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी येतील आणि मतदान शांततेत पार पडेल अशी आमची खात्री आहे। आज संपूर्ण दिवस जो आहे तो आणि संध्याकाळी आज रात्र पूर्ण आहे, त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्रलोभन मतदाराला दाखवलं, त्या पद्धतीने कशा प्रकारे आपली सोय करण्यात आली? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पहिल्या दिवसापासूनच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट स्थापन झाल्यापासूनच सगळ्या ठिकाणी स्थायी पथकं, FST फ्लाईंग स्क्वॉड्स आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स युनिट्स आम्ही सगळ्या ठिकाणी ठेवलेले होते। कुठेही तक्रार झाली की आमची फ्लाईंग स्क्वॉड्स इमिडिएटली तिकडे जातात, तपासणी करतात आणि तात्काळ कारवाई देखील करतात। आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांच्या आणि एक्साईज डिपार्टमेंटच्या मदतीनं मुद्देमाल जो बेकायदेशीररित्या इथे आणला जात होता तो जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये देशी किंवा विदेशी मद्य असेल किंवा कॅश असेल, या व्यतिरिक्त काही साहित्य लोकांना वाटत असताना सापडलेलं असेल, अशा स्वरूपाची कुठलीही तक्रार आली तर आम्ही ती तात्काळ कॉग्निझन्स घेतलेला आहे, त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात साहित्य आणि कॅश जप्त केलं। काल पण काहीतरी वॉशिंग मशीन जे आहे ते आपल्या पथकाकडून काय नक्की प्रकरण? 19 वॉशिंग मशीन्सचं वाटप असताना आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती, त्याची पाहणी करून आम्ही ती ताब्यात घेतलेली आहे। त्याच्यात अतिरिक्त चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई देखील सुरू आहे। नक्कीच आदर्श अशी आचारसंहिता जी आहे ते या ठिकाणी लागू असल्याचं महापालिका आयुक्त श्रवण हार्डीकर यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। संपूर्ण शहरात जे आहे ते आता हे या ठिकाणून जे आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व साहित्य जे आहे ते या ठिकाणी वाटप सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।